कल्पना करा, तुम्ही ऑफिससाठी आधीच थोड्या उशिरा निघालात आणि ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. अचानक मागून येणारी एक गाडी तुमच्या गाडीला थोडी घासून जाते. अशा वेळी तुमच्या मनात सर्वात आधी काय येतं? राग, चिडचिड, समोरच्याला 4 शब्द सुनावण्याची इच्छा, की तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळता? आपण आयुष्यात अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जातो जिथे आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्ट करणे असते. पण मित्रांनो, या छोट्याशा रिॲक्शनमुळे आपला पूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आपल्या जीवनाचा दर्जा आपण परिस्थितीला कशी प्रतिक्रिया देतो यावर अवलंबून असतो. आपल्या मेंदूची रचनाच अशी आहे की तो धोक्याला त्वरित प्रतिसाद देतो. पण आजच्या आधुनिक जगात हे धोके शारीरिक नसून मानसिक आणि सामाजिक जास्त आहेत. नॉट रिॲक्टिंग ही एक सुपर पॉवर आहे जी आपल्याला अधिक शक्तिशाली आणि शांत बनवू शकते. आपल्या भावना या लाटांसारख्या असतात. त्या येतात आणि जातात. पण जर आपण त्या लाटांमध्ये वाहून गेलो तर आपण आपला ताबा गमावतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर नकारात्मक भावना या आपल्या मेंदूच्या सर्व्हायव्हल मेकॅनिझमचा भाग आहेत. आपल्या पूर्वजांना जंगलात हिंस्त्र प्राण्यांपासून वाचण्यासाठी त्वरित रिॲक्ट करणे आवश्यक होते. जर एखादा वाघ समोर आला तर तिथे विचार करत बसून चालत नव्हतं. तिथे फक्त पळणे किंवा लढणे हाच पर्याय होता. पण आज आपल्यासमोर वाघ नसून कामाचा ताण, लोकांच्या टीका आणि रिलेशनशिपमधील तणाव आहेत. आपला मेंदू मात्र अजूनही त्याच जुन्या पद्धतीचा वापर करून रिॲक्ट करतो. यालाच ॲमिग्डाला हायजॅक असंही म्हटले जाते, जिथे मेंदूचा तर्कसंगत भाग बाजूला राहतो आणि फक्त भावनांचा ताबा असतो. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की आपण नकारात्मक गोष्टींवरच का जास्त लक्ष देतो? कुणी 9 चांगल्या गोष्टी केल्या तरी आपण त्या एका वाईट गोष्टीवरच का रिॲक्ट करतो? याचे उत्तर आपल्या उत्क्रांतीमध्ये दडलेले आहे. मेंदूला सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात, कारण त्या सुरक्षिततेशी संबंधित असतात. बागेत सुंदर फुले पाहण्यापेक्षा तिथून सरपटणारा साप पाहणे मेंदूसाठी जास्त महत्त्वाचे आहे, कारण साप जीवघेणा ठरू शकतो. पण हीच प्रवृत्ती आज आपल्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत आहे. आपण सोशल मीडियावरील एका नकारात्मक कमेंटवर रिॲक्ट करतो कारण आपल्या अहंकाराला तो एक धोका वाटतो. आपल्या भावनांच्या निर्मितीमागे एक विशिष्ट सूत्र कार्य करते. येथे आपण परिस्थितीचा कसा अर्थ लावतो, आपण त्या विचाराशी किती एकरूप होतो आणि तो विचार किती वेळा पुन्हा पुन्हा करतो, यावर आपली भावना किती तीव्र असेल हे ठरते. जर आपण नॉट रिॲक्टिंगचा सराव केला तर आपण या साखळीला सुरुवातीलाच तोडू शकतो. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेचा स्वतःच्या प्रतिमेशी संबंध जोडणे बंद करणे हेच खरे इमोशनल मास्टर होण्याचे लक्षण आहे. अहंकार किंवा इगो म्हणजे केवळ गर्व नाही, तर ती एक आपण स्वतःबद्दल तयार केलेली गोष्ट किंवा प्रतिमा आहे. हा इगो नेहमी असुरक्षित असतो. त्याला सतत कुणाची तरी मान्यता लागते. त्याला स्वतःला बरोबर सिद्ध करायचे असते आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटायचे असते. जेव्हा कुणी आपल्या या प्रतिमेला धक्का लावतो तेव्हा आपला इगो लगेच रिॲक्ट करतो. पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंगचा अर्थ असा आहे की आपण आपल्या प्रतिमेला धक्का लागू दिला तरी शांत राहू शकतो, कारण आपल्याला माहीत आहे की आपली खरी किंमत इतरांच्या मतांवर अवलंबून नाही. प्रत्येकाचे काही ट्रिगर्स असतात. कुणाला पैशांच्या बाबतीत बोलले की राग येतो, तर कुणाला त्यांच्या कामावर टीका झाली की रिॲक्ट व्हायची इच्छा होते. हे ट्रिगर्स आपल्या भूतकाळातील अनुभवांवर आधारित असतात. थिबॉल्ट म्युरिस सांगतात की जर तुम्हाला तुमचे ट्रिगर्स माहिती असतील तर तुम्ही युद्धाचा अर्धा भाग आधीच जिंकला आहे. ट्रिगर्स ओळखणे म्हणजे एका जागरूक स्थितीत जाणे होय. जेव्हा तुम्हाला जाणवते की आता मला राग येणार आहे, तेव्हा तुम्ही त्या भावनेपासून थोडे लांब उभे राहू शकता आणि स्वतःला सांगू शकता की ही फक्त एक भावना आहे, मी ही भावना नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत
विशेषतः महाराष्ट्राच्या संत परंपरेत नॉट रिरॅक्टिंगची उत्तम उदाहरणं मिळतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते इमोशनल इंटेलिजन्सचे चालते बोलते विद्यापीठ होते. जेव्हा संत ज्ञानेश्वरांना समाजानं वाईट टाकले, त्यांच्यावर टीका केली, तेव्हा त्यांनी रिरॅक्ट होऊन कोणाशी भांडण केले नाही. त्याऐवजी त्यांनी आपली सर्व ऊर्जा ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी वापरली. त्यांची शांतता इतकी प्रबळ होती की चांगदेव महाराज जेव्हा वाघावर बसून आणि हातात सापाचा चाबूक घेऊन त्यांना घाबरवायला आले, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे एका निर्जीव भिंतीवर बसून त्यांना भेटायला गेले. ज्ञानेश्वरांचा अहंकार पूर्णपणे शून्य होता, म्हणूनच ते त्या भिंतीलाही गती देऊ शकले. तसेच संत तुकाराम महाराजांचे उदाहरण पहा. लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, त्यांना त्रास द्यायचे, पण तुकोबारायांनी कधीही पलटवार केला नाही. त्यांच्यासाठी ही शांतता कमजोरी नव्हती, तर ते त्यांचे सामर्थ्य होते. ते म्हणायचे की जर आपण दुसऱ्याच्या रागाला आपला राग जोडला तर तिथे फक्त गोंधळ वाढेल. शांततेत एक वेगळीच शक्ती असते. जेव्हा तुम्ही रिडॅक्ट करत नाही, तेव्हा समोरची व्यक्ती गोंधळते. तुमची शांतता ही तुमचा सर्वात मोठा बचाव असू शकते. रिडॅक्टिंग विरुद्ध रिस्पॉन्डिंग. रिडॅक्ट करणं सोपे आहे, पण रिस्पॉन्ड करण्यासाठी शिस्त लागते. रिस्पॉन्डिंग म्हणजे परिस्थितीला आपल्या मूल्यांनुसार उत्तर देणे. यासाठी 4 Pचे एक सूत्र मी तुम्हाला सांगत आहे. 1. पॉज, विश्राम. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा लगेच काहीही करू नका. एक दीर्घ श्वास घ्या. हा काही सेकंदांचा पॉज तुमच्या मेंदूला रिरॅक्शन मोडमधून रिस्पॉन्स मोडमध्ये आणतो. 2. प्रोसेस, प्रक्रिया. तुमच्या शरीरात काय हालचाली होत आहेत ते पहा. तुम्हाला घाम येत आहे का? छातीत धडधड वाढली आहे का? तुमच्या भावनेला नाव द्या. मला आता अपमानित वाटत आहे. जेव्हा तुम्ही भावनेला नाव देता तेव्हा तिचा तुमच्यावरचा ताबा कमी होतो. 3. प्लॅन, नियोजन. आता विचार करा की मला या परिस्थितीतून कोणता परिणाम हवा आहे. जर मी ओरडलो तर प्रश्न सुटेल का? की शांत राहून बोलणे जास्त प्रभावी ठरेल? 4. प्रोसीड, कृती. तुमच्या नियोजनानुसार शांतपणे कृती करा. तसेच 6 सेकंदांचा नियम, 6 सेकंद रूल खूप प्रभावी ठरतो. शास्त्रज्ञांच्या मते रागाचे रसायन आपल्या रक्तामध्ये फक्त 6 सेकंद टिकते. जर तुम्ही ते 6 सेकंद काहीही न बोलता किंवा रिरॅक्ट न करता काढले तर तुमचा राग नैसर्गिकरित्या निवळू लागतो. दीर्घकालीन विचार विरुद्ध क्विक रिॲक्शन. क्विक रिॲक्शनमुळे मिळणारा आनंद किंवा समाधान हे खूप क्षणभंगूर असते, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि घातक असू शकतात. जेव्हा आपण रागाच्या भरात कुणाला काही बोलतो तेव्हा त्या क्षणी आपल्याला मी त्याला चांगलंच सुनावलं असं वाटून समाधान मिळतं, पण नंतर मात्र नात्यात दुरावा निर्माण होतो. सतत रिगॅट केल्यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि आपण लवकर आजारी पडतो. याउलट जे लोक नॉट रिगॅक्टिंगचा सराव करतात त्यांच्यात प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अधिक सक्रिय असतो, ज्यामुळे ते कोणत्याही संकटात स्थिर राहू शकतात. बाहेरील जगापेक्षा स्वतःवर नियंत्रण. आपल्या आयुष्यातील दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण इतरांना आणि परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो. पण सत्य हे आहे की आपण कुणालाही बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःच्या रिॲक्शनला बदलू शकतो. जेव्हा तुम्ही रिॲक्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाची चावी समोरच्या व्यक्तीच्या हातात देता. जर कोणी तुमची स्तुती केली तर तुम्ही खुश होता, आणि जर कोणी टीका केली तर तुम्ही दुःखी होता. जेव्हा आपण हे स्वीकारतो की जग हे असेच आहे आणि लोक त्यांच्या स्वभावानुसार वागणारच आहेत, तेव्हा आपले अर्धे ताण कमी होतात. आपल्याला कुणाच्याही ॲप्रुव्हलची गरज उरत नाही. आपण आपल्या स्वतःच्या मूल्यांवर आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतो. स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही दैनंदिन सराव मी तुम्हाला सांगतोय,
ते नक्की करून बघा. जर्नलिंग. तुमचे विचार कागदावर उतरवा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला तुमच्या रिॲक्शनचे पॅटर्न समजतात. ध्यान. ध्यानामुळे आपण आपल्या विचारांचे साक्षीदार व्हायला शिकतो. दिवसातून 10 मिनिटे शांत बसणे देखील खूप बदल घडवू शकते. कृतज्ञता. दिवसाची सुरुवात आणि शेवट कृतज्ञतेने करा. यामुळे मेंदूचा कल सकारात्मकतेकडे झुकतो. माइंडफुलनेस. जेवण करताना, चालताना किंवा काम करताना पूर्णपणे तिथेच उपस्थित राहा. यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि विचलितता कमी होते. मित्रांनो, पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग हा केवळ एक विचार नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण भावनाशून्य व्हायचे आहे किंवा समोरच्याचे अन्याय सहन करायचे आहेत. याचा खरा अर्थ असा आहे की आपण इतके सामर्थ्यवान बनायचे आहे की बाहेरील जगातील गोंधळ आपल्या मनाची शांती भंग करू शकणार नाही. आपण परिस्थितीला रिस्पॉन्ड करायचे आहे, रिॲक्ट नाही. जेव्हा तुम्ही रिॲक्ट करणे थांबवता तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता. तीच ऊर्जा तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी वापरू शकता. लक्षात ठेवा, समुद्रात कितीही वादळ आले तरी समुद्राचा तळ हा नेहमी शांतच असतो. आपल्याला देखील आपल्या आयुष्यात तेच गाठायचे आहे. एक असा तळ जिथे केवळ शांतता आणि स्पष्टता आहे. तुमच्याकडे ती शक्ती आहे की तुम्ही आजपासूनच बदल घडवू शकता. पुढच्या वेळी जेव्हा कुणी तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करेल तेव्हा फक्त स्मितहास्य करा आणि आठवा की मी हता परिस्थितीपेक्षा मोठा आहे. तुमची रिॲक्शन ही तुमची निवड आहे आणि शांतता हे तुमचे सामर्थ्य आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची शांतता ही तुमची कमजोरी नसून ते तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे.